हे जे दोन संत होऊन गेले वारकरी संप्रदाय, त्यांच्या रचना तुम्हाला अभ्यासक्रमात आहे. वारकरी संप्रदायाच्या संदर्भात मी पहिल्या सत्रामध्ये सविस्तर बोललो होतो. त्याचा परिचय तुम्हाला करून दिला होता. या सत्रामध्ये ललित सुरू केलं त्यावेळेस महानुभावीय पंथाच्या अनुषंगाने बोललो. महानुभाव संप्रदायाचा एक परिचय तुम्हाला करून दिला. महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्या जवळच कुठेतरी आहे असं मी सांगितलं. ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची काशी म्हणून पंढरपूर संबोधलं जातं आहे ना. पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रा भरते आणि पूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या जातात, पैदल वारी जाते आहे ना. अर्थात वारकरी संप्रदायाची काशी म्हणून पंढरपूर, त्याचप्रमाणे महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये कुठंतरी आहे असं मी म्हटलं. रिद्धपूर ही महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून ओळखली जाते. अर्थात हा संप्रदाय आज पाहिजे तेवढा त्याचे अनुयायी दिसत नाहीत आणि त्यामुळे तो कुठेतरी बाजूला अडगळीत पडल्यासारखा दिसतो. मात्र या संप्रदायानं मराठी साहित्याची खूप मोठी सेवा केली. मराठीतील गद्यवाङ्मय पहिल्यांदा जे आलं ते महानुभाव साहित्यिकांनीच दिले. मराठीतील पहिली कवयित्री अर्थातच महदंबा, ती सुद्धा महानुभाव संप्रदायातूनच मिळाली. अर्थात त्यांनी जे काही धवळे रचले, अर्थात लग्न प्रसंगी गावयाची गाणी, हे मराठीतील पहिल्या कवयित्रीनं केलेली रचना आहे. महानुभाव महंतांनी मराठी साहित्याची जी सेवा केली त्या अनुषंगाने मी वैचारिकला सुरुवात, आपल्या ललितला सुरुवात केली होती. त्यावेळेस पहिलंच ललित जे आपण अभ्यास केला, अर्थात 12वीच्या परीक्षेच्या अगोदर, त्यावेळेस मी या अनुषंगाने महानुभाव संप्रदायाचा तुम्हाला परिचय करून दिला. वारकरी संप्रदायाचा मागच्या सेमिस्टरमध्येच ज्यावेळेस काव्य विभाग सुरू केला त्यावेळेस मी वारकरी संप्रदायाचा परिचय करून दिला. त्याच वारकरी संप्रदायातील दोन संत अर्थात नामदेव आणि जनाबाई यांच्या एक एक रचना तुम्हाला अभ्यासक्रमात आहे. वारकरी संप्रदायातील संतांनी अभंग हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे किंवा अभंगाच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार काव्याच्या हवाले केले असं म्हणतात. महानुभाव संप्रदाय ज्याप्रमाणे मराठीतील गद्यवाङ्मयाला अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवलं महानुभाव संप्रदायानं, त्याचप्रमाणे प्राचीन मराठी काव्यामध्ये वारकरी संतांनी अभंगाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत मराठी कविता पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मराठी काव्याच्या प्राचीन प्रकारांकडे जर नजर टाकली तर संत, पंत आणि तंत असे 3 कवितेचे प्रकार साधारणतः प्राचीन काव्यामध्ये दिसतात. संत काव्य अर्थातच अभंग वाङ्मय आहे ना. तंत काव्य अर्थातच पोवाडे आणि लावण्या. तंत अर्थात शाहिरी वाङ्मय त्याला संबोधलं जातं. प्राचीन काळामध्ये विशेषतः राजेशाही होती, त्या काळामध्ये शाहिरांचं खूप प्रस्त होतं आणि राजांचं, सरदारांचं गुणगान करणं, वर्णन करणं याच्यासाठी पोवाडे रचले जायचे आणि कवन म्हटले जायचे. शाहीर शीघ्रकवी होते. प्रसंगोपात्त वेळ प्रसंगी ते सहजच पोवाडा रचून जायचे, कवन रचायचे आणि राजा महाराजांचं त्याच्यामध्ये वर्णन करायचे आणि त्या माध्यमातून बिदागे मिळवायचे. बिदागी अर्थात बक्षीस. असं हे तंत काव्य, प्राचीन मराठी काव्यातील संत काव्य, तसंच तंत काव्य आणि सोबतच पंत काव्य अर्थात पंडिती वाङ्मय. पंडिती कवी जे होऊन गेले मोरपंतांचा,
या पंडिती कवींनी मराठी काव्याच्या प्रांतामध्ये पांडित्यपूर्ण प्रदर्शन करणारं काव्यलेखन केलं आणि म्हणून त्यांना पंत काव्य संबोधलं. म्हणजे पहा, आपण आधुनिक मराठीमध्ये नंतर येणार आधुनिक मराठी कवितेचे जनक वगैरे मागच्या सत्रामध्ये पाहिले होते. कवी केशवसूत आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून मानले जातात. आज आपण संतवाणीकडे वळलो आणि म्हणून प्राचीन काव्याचा मराठीतील प्राचीन काव्याची तोड ओळख मी तुमच्या समोर ठेवतो. संत पंत आणि तंत. संत काव्य अर्थातच अभंगवाण, पंत काव्य अर्थात पांडित्यपूर्ण प्रदर्शन करणारं पंडित कवींचं मराठीतील काव्य, आणि तंत काव्य अर्थात शाहिरी काव्य, ज्यात पोवाडे आणि लावण्या म्हणतात. आज आपल्याला वारकरी संप्रदायातील हे जे दोन कवी आहेत, यातील पहिल्या कवीचा थोडक्यात मी अगोदर परिचय करून देतो आणि नंतर त्यांच्या रचना केली. संत नामदेव शिंपी. वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीतून आलेले संत झालेले आहेत. वारकरी संप्रदायानं खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्म पंथातील लोकांना संतत्व भाव पहिल्यांदा केले. त्या अगोदरच्या काळामध्ये जर आपण नजर टाकली तर विशिष्ट उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती धार्मिक क्षेत्रात, धर्माच्या क्षेत्रात, देवाचं गुणगान गाण्याच्या क्षेत्रात आणि ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षेत्रात उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. पूजापाठ करतील ते उच्चवर्णीयच, बहुजन नाही. आणि मग अशा या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेळ संत ज्ञानेश्वरांकडून बोलली आहे ना. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका धावाशी कळस, हे माहिती आहे सांग. ज्ञानेश्वरांनी पाया रचला तो कशाचा, तर भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा. आणि कुठल्या पार्श्वभूमीवर तो पाया रचला हेही मी मागच्या पिरियडला अर्थात मागच्या वेळेस वारकरी संप्रदायाचा परिचय करून देत असताना तुमच्या समोर ठेवतो की इथल्या बहुजन समाजाला, सर्वसामान्य माणसाला परमेश्वराच्या जवळ जाता आलं पाहिजे, त्याची भक्ती करता आली पाहिजे, त्याची कृपा लाभली पाहिजे. याच्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी धर्माच्या विश्वातील उच्चवर्णीयांची जी काही मक्तेदारी होती ते मोडीत काढण्यासाठी वारकरी संप्रदायाची मूर्त मिळते. कारण तोपर्यंतच्या काळात सर्वसामान्य बहुजनांना परमेश्वरी भक्ती करण्यासाठी स्वातंत्र्य नव्हते, दरवाजे खुले नव्हते, मंदिरात जाता येत नव्हतं, मंदिराची पायरी चढता येत नव्हती. आणि एवढंच नव्हे तर परमेश्वर प्राप्तीसाठी अतिशय खडतर अशा आराधना, यज्ञ, याग हे सगळं करावं लागायचं. आणि मग अशा पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांना, बहुजन लोकांना सहज आपलं कर्म करीत असतानाच परमेश्वराची आराधना करता यावी, सहज साधी सोपी त्यांना भक्ती मार्ग त्यांच्या लक्षात आणावा किंवा भक्ती मार्ग त्यांच्या पुढे ठेवावा, म्हणून संत ज्ञानेश्वरांनी स्वतः नाथ संप्रदायाकडून दीक्षा घेतली. मात्र ते नाथ संप्रदायात आले नाही, तर वारकरी संप्रदायाची भूमिका मिळाली. नाथ संप्रदाय अर्थातच संत ज्ञानेश्वरांचे गुरु तुम्हाला माहित आहे ना. संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, त्यांचे वडील पण निवृत्तीनाथ हे नाथपंथी होते. म्हणजे संत ज्ञानेश्वरांना नाथपंथाकडून शिक्षा मिळाली, गुरुदक्षिणा घेतली. मात्र नाथ संप्रदायातील भक्ती मार्ग अतिशय खडतर आहे, सर्वसामान्य बहुजनांच्या पचनीत न पडणारा आहे, त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे, हे ज्ञानेश्वरांनी ओळखलं. आणि म्हणून स्वतः जरी नाथपंथाकडून दीक्षा घेतली असली, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ जरी नाथ संप्रदायिक असले तरी संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य बहुजनांच्या कल्याणासाठी म्हणून नाथ संप्रदायाकडून दीक्षा घेतली असली तरी त्या पंथात ते राहिले नाही, त्या संप्रदायात ते रमले नाही. कारण स्वतः बरोबरच एकूणच बहुजनांचा
आध्यात्मिक कल्याण, आध्यात्मिक विकास त्यांना साधायचा होता आणि म्हणून त्यांनी भागवत धर्माची मूर्त मिळवली. त्यांनी अर्थातच गीतेवरचं भाष्य, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, है ना, ज्ञानेश्वरी म्हणून प्रकट आहे, अर्थात ती गीता टीका आहे, त्याच्यावरचं भाष्य त्यांनी केलं आणि धर्माचं जे बंदिस्त तत्वज्ञान होतं ते बहुजनांसाठी खुलं. असं नेहमी म्हणतात ना, संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बदललं, ते हेच चमत्कार वगैरे काही नसतात. अलौकिक चमत्कार चिकवले जातात, खरं पाहिलं तर अलौकिक चमत्कार वगैरे नाही, केला लौकिक चमत्कार नाही. कोणता लौकिक चमत्कार? रेड्याच्या मुखातून वेद बदललं. अर्थात युगानुयुगापासून जो बहुजन समाज धर्माच्या बाबतीत बोलू शकत नव्हता, मुका होता, तो ज्ञानेश्वरांच्या कार्यामुळे बोलायला लागला, धार्मिक चर्चा करायला लागला. आणि म्हणून असं म्हटलं जातं की संत ज्ञानेश्वरांनी चमत्कार केला. चमत्कार का केलं, कोणता केला? तर रेड्याच्या मुखातून वेद बदलले. वेद बदलले अर्थातच इथला बहुजन समाज जो युगानुयुगापासून धार्मिक चर्चा करू शकत नव्हता, त्याला ते ज्ञान नव्हतं. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ, अर्थात त्याला संत ज्ञानेश्वरी म्हणून भक्तांनी मान्यता दिली, तो भावार्थ दीपिका, अर्थात संस्कृतातील तत्वज्ञान प्राकृतात मराठीमध्ये भाषांतरित करून त्यांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणलं. आणि ज्यावेळेस मराठीमध्ये, प्राकृतामध्ये किंवा सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये गीतेतील ते गुणातलं संस्कृतातलं तत्वज्ञान मराठीत आलं, त्यावेळेस सुद्धा बहुजन समाज धर्माच्या बाबतीत गोष्टी करायला लागला. जो कालपर्यंत धार्मिक चर्चेच्या बाबतीत मुका होता तो बोलायला लागला आणि म्हणून लोक म्हणायला लागले की यांनी रेड्याच्या मुखात बोलले. आणि या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी काय केलं? एकतर गीतेतील मूळ संस्कृतातलं तत्वज्ञान प्राकृतात मराठीमध्ये गीतेच्या आपल्या भावार्थ दीपिकेच्या रूपानं सर्वसामान्य बहुजनांच्या भाषेत आणलं. आणि दुसरीकडे परमेश्वर प्राप्तीचा साधा, सोपा आणि सरळ मार्ग, जो नाथ संप्रदायात अतिशय खळखळ मार्ग, मी मला वाटते मागच्या पिढीला गोरक्षनाथाचा संदर्भ सांगितला होता, तुम्ही जर असाल त्यावेळेस लक्षात आहे की किती खडतर मार्ग होता भक्तीचा. नाथ संप्रदायामध्ये परमेश्वर प्राप्तीचा अतिशय खडतर मार्ग सांगितला होता आणि गोरक्षनाथाचा मी संदर्भ तुमच्या समोर ठेवला. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वरांनी बहुजनांना, सर्वसामान्यांना त्यांच्या विश्वात राहून त्यांचे कर्म करत असताना साधा सोपा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सांगण्यासाठी भागवत धर्माचा, अर्थात वारकरी संप्रदायाची मूर्त मिळतो आणि साधा सोपा एक असा भक्ती मार्ग सांगितला. तो कुठला? तर नामस्मरण आहे ना, नामस्मरण. तुम्ही तुमच्याच विश्वात राहा, नामस्मरण करा, परमेश्वर प्राप्ती मिळून जाईल, परमेश्वर प्रसन्न होऊन जाईल, असा तो साधा सरळ मार्ग. आणि म्हणून मग पहिल्यांदा या भूमीमध्ये बहुजन विश्वातील अनेक भाविक भक्त संत पदाला पोहोचले. मग तो सेना न्हावी असेल, गोरा कुंभार असेल, सावता माळी असेल, हे सगळे लोक, त्यात संत नामदेवही आहे, ही शिंपी होती. म्हणजे बहुजन समाजातील वेगवेगळ्या घटकातून, वेगवेगळ्या जाती समूहातून किंवा गावकुसा बाहेरील वस्तीतूनही आपले विसोबा खेचर झाले किंवा त्यांचं नाव दलित विश्वातून आलेले कवी आपल्या संत आठवल्यांचं सांग, मेहुणा राधा त्यांचं प्रापर होतं पाहून असं आठवलं सांगितलं. काय असतो? वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा बहुजन समाजातील लोक संत या पदापर्यंत पोहोचले. आपल्या या विश्वामध्ये, या भूमीमध्ये वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ रोवली. त्याच्या अगोदर बहुजन समाजातील कोणीही अधिकारी व्यक्ती संत पदापर्यंत पोहोचले. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी किती मोठी कोंडी तोडली असं म्हणता येईल.
बरं, ही कोंडी खोडत असताना त्यांना किती त्रास झाला असेल? कारण ते तर उच्चवर्णीय होते, कुलकर्णी घराण्यात जन्माले, अर्थात उच्चवर्णीय होते. आणि उच्चवर्णीयांची मक्तेदारी असलेल्या विश्वामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये एका उच्चवर्णीयांना सगळ्या बहुजन समाजासाठी ती कोंडी खोडणं आणि धार्मिक क्षेत्र किंवा विश्व बहुजनांसाठी खुलं करणं, एकूणच धार्मिक विचार बहुजनांच्या भाषेमध्ये आणणं आणि या बहुजनांना त्यांच्या कामापासून तो पुढचं भेटत नव्हतं. मात्र तरीही त्यांच्याच विश्वात राहून परमेश्वर प्राप्तीचा साधा सोपा नामस्मरणाचा भक्ती मार्ग अवगत करून देणं ही साधी क्रांती नव्हती. 1100 म्हणजे 1911-12ची गोष्ट आहे. 11-12 शतक आहे. त्या काळाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वरांनी केलेलं हे धार्मिक विश्वातलं कार्य अर्थातच क्रांती म्हणते. 18 पगड जातीतून अनेक वारकरी संप्रदायामध्ये संत नावारूपाला आले. म्हणजे कानोपात्रासारखी गणिका सुद्धा, गणिका म्हणजे वेश्या, ती सुद्धा पावन झालेली आहे वारकरी संप्रदायामध्ये, संत पदाला पोहोचली. कानोपात्रा नाव ऐकलंय? कानोपात्रा ही वेश्या होती. मात्र वारकरी संप्रदायामध्ये ती पावन झाली नव्हे, संत पदाला पोहोचली. चोखोबा, मी आताच म्हटलं, चोखोबा गावकुसा बाहेरील मानबान जमातीतून आलेलं व्यक्तिमत्व, चोखोबाही संत पदापर्यंत पोहोचले. ही कशाच्या भरोशाची किमया आहे? अर्थातच संत ज्ञानेश्वरांनी कोंडी फोडली, धार्मिक विश्वास आणि बहुजनांसाठी सगळं मोकळं रान केलं. तेव्हा पहिल्यांदा वारकरी संप्रदायामध्ये गावकुसा बाहेरील महाराण सांबार विश्वातील वेश्या व्यवसायातील शिंपी, माळी, कुंभी, माली जे जे काही आहे त्या सगळ्या विश्वातून अनेक संत झाले, नावारूपाला आले. जनाबाई तशीच आहे. नंतर त्यांची रचना आपल्याला अभ्यासायची. असो, थोडक्यात पार्श्वभूमी मी तुमच्या समोर ठेवली. संत नामदेवांच्या रचनेकडे वळायचं आहे. थोडक्यात संत नामदेवांचा परिचय तुम्हाला कळतो. संत नामदेव वारकरी संप्रदायातील एक महान, मोठे आणि खरंच मोठं कर्तृत्व करून गेलेले संत आहे. पहिले एक लक्षात ठेवायचं, आपल्या इथं कीर्तन होतात, कीर्तनाचे प्रणेते म्हणून नामदेवांकडे पाहतात. कीर्तन परंपरा सुरू केली ती संत नामदेवांनी. जिकेचा विषय आहे, लक्षात ठेवा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असा हा संत. कुठल्याही गोष्टीचा प्रचार आणि प्रसार झाल्याशिवाय ती गोष्ट मोठी होत नसते. आता मीडिया आला, प्रिंट मीडिया आहे किंवा टीव्ही, मोबाईल, हे सगळं आलं आणि या माध्यमातून सारखा कुठल्याही गोष्टीची ॲडव्हर्टाईज, प्रचार आणि प्रसार होत असतो, होतो की नाही? त्या काळामध्ये प्रचार आणि प्रसाराचं असं कुठलं तंत्र नव्हतं. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची मुहूर्तमेढ तर रोवली, वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ तर रोवली, परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आजच्यासारखे टीव्ही चॅनल नव्हते, पेपर नव्हते, ॲडव्हर्टाईज दिली आणि संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यात येऊन जय व्हा, असं व्हा, तसं व्हा, असं तर आज चालतं ते, ऐका. त्या काळात ही सोय नव्हती आणि म्हणून मग त्यांनी जरी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली तरी मात्र त्याचा प्रचार आणि प्रसार त्या काळामध्ये करणे साधी गोष्ट नाही. कोणी बंद केलं का बाबा? ही साधी गोष्ट नव्हती. आणि ही गोष्ट वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराचं तंत्र, वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराचं तंत्र आणि ती जबाबदारी कोण घेतली तर संत नामदेवांनी. संत नामदेवांना असं वाटलं की हा संप्रदाय बहुजनांच्या कल्याणाचा, बहुजनांच्या उत्थानाचा, बहुजनांच्या भल्यासाठीचा आहे आणि म्हणून या संप्रदायाच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी कीर्तन सुरू केलं.
कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी केला. फक्त महाराष्ट्रातच नाही तर थेट पंजाब पर्यंत गेले. घुमानला त्यांचं मंदिर आहे. घुमान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं 2 वर्षापूर्वी, म्हणजे कोरोनाच्या अगोदरच्या काळात. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिबा या ग्रंथामध्येही त्यांच्या काही रचना आहेत म्हणून तिथल्या. म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम संत नामदेवांनी केले. वारकरी संप्रदायाची काय शिकवण आहे, वारकरी संप्रदायाचा भक्तिमार्ग काय आहे, कोणता आहे, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत काय आहे, हे सगळं काही इथल्या बहुजनांना, सर्वसामान्यांना, अडाणी अशिक्षित अज्ञानी लोकांना गडी उतरवलं. खरा मानवतावादी संप्रदाय लोकांच्या लक्षात आणून देणं आणि त्यांचा आध्यात्मिक उन्नती आणि विकास करणं, याच्यासाठी संत नामदेवांनी कीर्तनाचा आधार घेतला, कीर्तन तंत्राचा आधार घेतला आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा अर्थातच वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार. आजच्या सारखं प्रचाराचं तंत्र नव्हतं, आजच्या सारखी ॲडव्हर्टाईजची सुविधा नव्हती. मात्र हे नेमकं ओळखून संत ज्ञानेश्वरांनी कीर्तन हेच माध्यम निवडलं आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये, बहुजनांमध्ये, अशिक्षित अज्ञानी लोकांमध्ये वारकरी संप्रदायाचा म्हणजे प्रचार आणि प्रसार केला असतो. आणि म्हणून संत नामदेवांनी खऱ्या अर्थानं कीर्तन परंपरा सुरू, कीर्तनाचं तंत्र अर्थातच संत नामदेवांनी पहिल्यांदा आध्यात्मिक विश्वात नवे आपल्या या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी सांगला. आणि नंतरच्या काळामध्ये अनेक कीर्तनकार आले, आताही आहेत, कीर्तन करतात. आणि त्याच्यातले अर्धे तर बुवाबाजी सारखे आपल्या मागे लावून येतात. ऐकले, नामदेवांनी आपल्या मागे बहुजनांना लावलं. नवे हेही म्हणतात की चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव जिकडे जिकडे कीर्तन करायचे तिकडे तिकडे विठ्ठल आपल्या मंदिराचा मोरका वळवायचे म्हणतात. अर्थात हे अतिरेकी चमत्कारी उदाहरणं देतात लोक. पण असं म्हणतात की नामदेवांनी जर पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिराच्या मागं जर रात्रीच्या वेळेस कीर्तन करणं सुरू केलं की ते मंदिरच पलटायचं म्हणतात. होत असेल का असं? शक्य नाही. परंतु विठ्ठल सुद्धा त्यांच्या कीर्तनाच्या तंत्रावर फिदा होता हे त्यांना सांगायचं आहे, नमूद करायचं आहे. असो, हे अतिरेकी वक्तव्य झालं. लाईट गेली का? खरंच गेली. सगळे असे असे करून असो, संत नामदेव वारकरी संप्रदायाचे प्रचारक प्रसारक, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर ते पंजाब पर्यंत ते गेले. पंजाब मध्येही त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. पंजाबी लोक अर्थातच त्यांना नामदेवजी असं संबोधतात किंवा देवच संबोधतात. आपले मराठी लोक त्यांना नामदेव संत म्हणून मानतात. पंजाबी लोक त्यांना नामदेव किंवा नामदेवजी या अनुषंगाने मानतात. म्हणजे देवाच्या रूपाने त्यांची पूजा ते करतात. असो, हा भाग वेगळा. या अभंगाच्या सुरुवातीलाच संत नामदेवांचा परिचय दिलेला आहे. संत नामदेव अर्थातच शिंपी, अर्थात जो काही 12 बलुतेदार वर्ग होता किंवा भोजन समाजातील एक जो घटक होता, अशा घटकातून आलेले संत नामदेव. त्यांच्या कुटुंबामध्ये अर्थातच विठ्ठलाची भक्तिवादी वादी होतीच. आणि ज्ञानेश्वरांच्या संप्रदाय म्हणजे भागवत संप्रदायाच्या मूर्तमेढीनंतर किंवा वारकरी संप्रदायाच्या स्थापनेनंतर त्यांचे समकालीन असल्यामुळं
अर्थात खरं पाहिलं तर ज्ञानेश्वरांपेक्षा ते वयानं मोठे होते, परंतु अधिकारी पुरुष म्हणून संत ज्ञानेश्वरांना ते मानायचे. आणि त्यांनाही जे गुरुदक्षिणा झाली ते विसोबा खेचर आणतो. विसोबा खेचर अर्थात तो एक म्हणजे त्यांना कशी गुरुदक्षिणा झाली आणि ते कसे झालं तो एक पुन्हा इतिहास आहे. अर्थात त्या इतिहासात आपण जाणार नाही. विसोबा खेचर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांना अभंग करण्याची म्हणजे अनुग्रह दिला, आशीर्वाद दिला आणि ते अभंग लेखन करायला लागले वगैरे वगैरे. शतकोटी अभंग वगैरे वगैरे ते लंबालचक इतिहास आहे, असं आपल्याला त्याच्यात काही पडायचं नाही. ही जी रचना आहे ही रचना अर्थातच वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसाराच्या अनुषंगाने, कीर्तन परंपरेच्या अनुषंगाने, कीर्तन परंपरा त्यांनी जे सुरू केली त्याच्या उद्देशाने त्यांनी हा अभंग लिहिले. पुन्हा एक तुमच्या समोर एक ठेवून देतो, कारण बाकी त्या 4 ओळीचा अर्थ तुम्हाला तुमच्या गाईड प्रत्येकाकडे. वारकरी संप्रदायातील संत सगुण साकार भक्तीला मानणारे, निर्गुण निराकार नाही. आध्यात्मिक विश्वामध्ये परमेश्वर कसा आहे तर निर्गुण निराकार आहे. पुन्हा आलं त्याच्यावर. वारकरी संप्रदायातील संत सगुण साकार, जपा निर्गुण निराकार नाही, सगुण साकार. म्हणजे वारकरी संप्रदायात म्हणजे एक लक्षात घ्या, हास्यावर किंवा मजाकीवर जाऊ नका. एका एका शब्दामध्ये सरळ म्हणजे मार्ग वेगळे होऊन जातात. आध्यात्मिक विश्वास, धार्मिक विश्वास, परमेश्वर कसा आहे तर निर्गुण निराकार आहे, त्याला अनन्य भावाने शरण जायला पाहिजे असंच म्हटलं जातं. वारकरी संप्रदाय त्याच्या एकदम वेगळ्या अँगल विचारतात. निर्गुण निराकार नाही तर सगुण साकार अँगल विचारतात. सगुण साकार संत तुकारामांचे अभंग तुम्ही लक्षात घ्या. तुम्हा आम्हाला जे अनुभवाला येतील तेच अनुभव त्याच्यात आले. सर्वसामान्यांच्या आवाक्यातीलच विषय त्यांनी हाताळले. संत एकनाथांचे भारुड घ्या, अभंग घ्या, तिथेही तुम्हाला तेच दिसेल. नामदेवांची रचना घ्या, तिथेही तुम्हाला तेच दिसेल. जनाबाई घ्या, विसोबा खेचर घ्या, चोखोबा घ्या, कुठलाही संत घ्या, सगुण भक्तीवर त्यांनी विश्वास ठेवला. सगुण साकार या अँगलवर त्यांनी आध्यात्मिक विचार मांडले. निर्गुण निराकार नाही. आता आपल्या इथं समाजामध्ये तर भांडण बरेच होतात. कारण तू देवाला मानते, मग तू पाहिला का देवाला? हा मला दिसते तो, माझी भक्ती आहे म्हणून दिसते, तुझी भक्ती नाही म्हणून तुला दिसत असते. असंच असते. मग ग्रामीण शहरी सगळे असते. एखादा निरीश्वरवादी असला, ईश्वरवादी त्या प्रकारे मार्ग देवदेव करून द्यायला कधी पाहायला बघून द्यावा. तो म्हणते हो मी पाहा माझी भक्ती आहे, मला तो दिसतो. मग तो कसा आहे? निर्गुण. एका वाक्यामध्ये उत्तर देऊन मोकळ होतात. वारकरी संप्रदाय निर्गुण निराकार भक्तीवर विश्वास ठेवत नाही. वारकरी संतांनी सगुण साकार भक्तीकडे लक्ष वेधलेलं. घ्या ना कुठलाही एखाद्याचा अभंग घ्या ना, सावता माळे घ्या ना, कंदमुळा भाजी अवघी विठाई माझी, मी वारीक वारीक करू हजामत बारीक. कोण? शेणा नावी. सगुण त्यांना विठ्ठल दिसतो कुठं? शेणा नाव्याला विठ्ठल दिसतो कुठं? मंदिरात. त्याचा जो ग्राहक आहे पठणी हजामत करायसाठी आला, त्याच्या भोवता जो पठणी करता करता भिंतूर त्याला विठ्ठल तिथे दिसतो. सगुण भक्ती, इमाने इतबारे आपला व्यवसाय करणं परमेश्वराची. सावता माळेचं उदाहरण घ्या. सावता माळी
पंढरपूरला जात नाही, तिथं विठ्ठलाला शोधत नाही, तो म्हणते विठ्ठल तर माझ्या भेटीला माझ्या मनातच येतो. कंदमुळा भाजी होती विषयी माझी. सगुण रूपात साकार रूपात त्यांना विठ्ठल दिसतो कुठं त्यांच्या मनामध्ये. इमाने इतबारे आपला व्यवसाय करायचा, जीवन सुखी होऊन जातं, हा विचार सावता माळ्यांनी दिला. कशाला जावं लागतं पंढरपूरला? पंढरपूरचा विठ्ठल इथं मंदिरात असतो अशातला भाग नाही, माझ्या मळ्यात प्रत्येक ठिकाणी दिसतो तुम्हाला. त्या मळ्यामध्ये जे काही कांदा मुळा भाजी तो लावतो, मस्त बियाणं खत मूळ बियाणं अंक ढंक त्याची काळजी घेतो, मस्त उत्पादन काढते आणि सुखानं जीवन जगतो. शेवट परमेश्वराची आराधना आणि भक्ती माणसं करतात कशासाठी? जीवन सुखी व्हायसाठीच ना. जे पूजा अर्चा करतात ते कशासाठी करतात? नाही लक्षात येऊन आलो तुम्ही म्हणता सर काही भलतच सांगतो, मी भलत काही सांगून आलो. जे आहे ते तुमच्या पुढे ठेवून आलो. बहुतेक याच्यात असेलही. पहिलाच शब्द आहे सगुण भक्ती. मी तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करून आलो. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती मी तुमच्या समोर ठेवून आलो. ईश्वरवादी म्हणतात की परमेश्वर आहे, मला दिसते, माझी भक्ती आहे, तो निर्गुण निराकार. वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी सगुण भक्तीचा विचार मांडलेला आहे. आणि सगुण भक्ती अर्थात सगुण साकार रूपात परमेश्वर कुठं आहे? तर आपापल्या व्यवसायात असतो आहे. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, तुकडोजींनी म्हणून ठेवलेला आहे. कारण घरीच तर देव आहे आई बापाच्या रूपाने, हा विचार तुकडोजींचा. गाडगे बाबांनीही तेच म्हटलेलं. काही आवश्यकता नाही जत्रा केंद्रीला जायची आणि देव शोधत बसायचे. देव जत्रेत नाहीये, देव मंदिरात नाहीये, देव तर तुमच्या घरातच आहे, तुमच्या माणसात आहे. जे का रंगले गांधले त्याची म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणाव आहे म्हणून म्हटलेलं आहे संत आपल्या तुकारामांनी. म्हणजे सगुण रूपानं सगुण साकार परमेश्वर कुठं आहे? रंगल्या गांधल्यांच्या ठिकाणी तो आहे. त्यांची सेवा करा, परमेश्वराची पूजा झाली म्हणून सांगा. तुम्ही जर न्हावी असाल, ग्राहकाची व्यवस्थित हजामत दाढी कटिंग करा, इमाने इतबारे, विठ्ठलाचं दर्शन झालं सांगतो. तुम्ही जर कुंभार असाल, मस्त आपले मडके घडवा. आर्थिक सोबतता येईल, 4 पैसे तुम्हाला येतील, मिळतील आणि घर चांगलं चालेल, सुख समाधानाने तुम्ही राहा, झाला प्रसन्न तो. मग तुमची सगुण भक्ती कोणती आहे? आपली सगुण भक्ती आहे. वारकरी सांप्रदायिक संतांनी जे सगुण साकार रूपात परमेश्वराचं दर्शन घडवून दिलं, तर मग तुम्हालाही दर्शन घडतं ना. तुमची सगुण साकार भक्ती कुठली आहे? अभ्यास करा. आपला देव म्हणजे आपलं पुस्तक. मस्त इमाने इतबारे त्याचा अभ्यास करायचं, वाचन करायचं, प्रसन्न होऊन जाईल तो. अर्थात परीक्षेत चांगले मार्क भेटतील म्हणजेच तो प्रसन्न झाला. एगारी पलगावरी काहीच मिळत नाही. म्हणजे सगुण भक्तीचा विचार वारकरी सांप्रदायिक संतांनी पहिल्यांदा सर्वसामान्य बहुजन समाजाच्या सांगतात. या माध्यमातून त्यांना काय करायचं होतं? तर युगानुयुगापासून बहुजनांचं धर्माच्या नावावर जे शोषण आणि लूट चालली होती ती थांबवायची होती. कारण इथल्या बहुजनांचं देवा धर्माच्या नावाखाली, पूजा यज्ञ याग याच्या नावाखाली सर्वसामान्यांचं शोषण पंडित पुजारी करायचे. महात्मा फुलेंनी त्याच्यासाठीच तो संघर्ष केला की इथल्या बहुजनांचं शोषण देवा धर्माच्या नावाखाली केलं जातं. देव आहे, देव दाखवतो. त्यांचं तृतीय रत्न नाटक वाचलं का तुमच्यापैकी? तृतीय रत्न नाटक महात्मा फुलेंचं मराठीतील पहिलं सर्व स्वतंत्र सामाजिक नाटक आहे, लक्षात ठेवा. अर्थात महात्मा फुले स्वतःच स्वतंत्र असं मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक लिहू नये.
मराठीतील पहिले नाटककार म्हणून मराठी इतिहासकारांनी नोंद घेतली नाही. हा बाजू एक. मात्र मराठीतील पहिलं स्वतंत्र सामाजिक नाटक तृतीय रत्न, त्याचे नाटककार महात्मा फुले. या नाटकामध्ये त्यांनी सविस्तर वर्णन केलं किंवा ते नाटक जर तुम्ही वाचलं तुमच्या लक्षात येईल की इथल्या अडाणी अशिक्षित अशा स्त्री शूद्रांची अतिशूद्रांचं देवाधर्माच्या नावावर शोषण होतं, शोषण केलं जातं. हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा विचार फुल्यांनी त्या नाटकात पेरलेला. त्या नाटकात तो विचार आलेला आहे आणि सगुण भक्तीचाच विचार केलेला. त्यांचा अखंड तुम्ही वाचा, तो कुठला अखंड? पेटू नका वादा, आर्य दादा असं त्यांनी म्हणजे असेल देव तर मला दाखवा, वाद घालू नका. आणि मला तो पूर्ण अखंड लक्षात नाही होता. पेटू नका वादा, आर्य दादा असा काहीतरी तो अखंड आहे. आणि अभंग आणि अखंड याचा फार एक आहे. महात्मा फुलेंनी मला वाटते 33 की काहीतरी अखंड लिहिलेले आहे. अभंग संतांच्या अभंगांचाच फार्म घेतला, मात्र त्याला नाव त्यांनी अखंड दिलं. अर्थ एकच आहे अभंगाचा आणि अखंडाचा. नाव का बदललं असावं? महात्मा फुलेंना असं वाटलं की अभंग म्हणून नाव लिहिलं आणि अभंग म्हणून आपण जर लेखन केलं तर आपल्याही लेखनाची किंवा आपण आपल्या लेखनाच्या माध्यमातून जो विचार मांडला याची पुन्हा लाल कपड्यात बांधतील, पोथी म्हणून देवऱ्यावर ठेवतील आणि पूजा करतील. तो विचार डोक्यात घेणार नाही म्हणून त्यांनी फार्म हाच निवडला अभंगाचा. मात्र त्या फार्मला अखंड हे नाव आणि त्यातही त्यांनी सगुण भक्तीचाच विचार सामोरं केला. निर्गुण नाही असो. गरमी होत आहे, जास्त बोलत नाही म्हणलं तरी माझी गाडी सुटली की तिथे थांबत नाही. नामदेवांना पुढच्या पिरियडलाच भेटायला जाऊ. आता थांब, ठीक आहे.